नमस्कार. जर तुमचं घर बांधकामाचं बजेट 25 लाख रुपयेपर्यंत असेल, तर त्यामध्ये जर तुम्ही चिऱ्यामध्ये जर घर बांधणार असाल, तर त्या घराचं डिझाइन आहे ते कशा टाईपमध्ये होऊ शकतं, हेच डिझाइन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि हा जो प्लॅन आहे, हा ग्राउंड फ्लोअरला 1 BHK आणि फर्स्ट फ्लोअरला 1 रूम आहे. म्हणजे टोटली 2 BHKचा हा प्लॅन आहे. त्याचबरोबर टेरेस पण दिलेला आहे. तर या डिझाइनमध्ये तुम्ही आता बघू शकता, की टेरेस आहे ते ओपन आहे वरच्या साईडला. आता ते तुम्हाला वॉकथ्रूमध्ये नंतर थोडं पुढे गेल्यानंतर व्हिडिओ समजेलच. पण हे टेरेस कव्हर केल्यानंतर सुद्धा हा 3D व्ह्यू आहे. म्हणजे समोरून हे जे घर आहे हे कसं दिसू शकतं याचा सुद्धा व्हिडिओ आहे. हे यामध्येच ॲड आहे हे डिझाइन. सो हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत वॉच करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे वॉकथ्रू रिलेटेडचे, डिझाइन रिलेटेडचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आता हे डिझाइन आहे ते 25 लाख रुपयेपर्यंतचं आहे. जर समजा तुमचं बजेट याच्यापेक्षा कमी असेल तर त्या रिलेटेडचे सुद्धा व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. आणि जर समजा 25 लाख रुपयेपेक्षा 30 लाख, 40 लाख, 50 लाख रुपयेपर्यंत जर बजेट असेल, तर त्या डिझाइनमध्ये त्या अमाउंटमध्ये कशा टाईपमध्ये डिझाइन होऊ शकतं याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. तर तुम्ही बघू शकता की या प्रोजेक्टचं 3D डिझाइन आहे ते कसं केलेलं आहे. तर ते एलिव्हेशन व्ह्यूमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रूफिंग. तर रूफिंगमध्ये वेगवेगळ्या लेवलमध्ये अँगलमध्ये आपण हे रूफ डिझाइन केलेलं आहे. त्याचबरोबर हा जो व्हरांडा आहे, हा व्हरांड्याचं रूप तुम्ही बघू शकता कशा शेपमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर याचा एंट्रन्स आहे तो तिन्ही बाजूने आपण त्या स्टेप्स घेतलेला आहे. त्यामध्ये वुडनचा पण टच दिलेला आहे. जेणे फार्म हाऊस म्हटल्यानंतर वुडनचा टच हा असलाच पाहिजे. तर त्या टाईपमध्येच आपण हे डिझाइन केलेलं आहे. आणि हा व्हरांडा जो आहे तो जवळपास 100 स्क्वेअर फीटपर्यंतचा आहे. आता आपण आतमध्ये हॉलमध्ये एंट्री करणार आहोत. तर हे असं हा आपला हॉलचं डिझाइन आहे. हॉलमध्ये आपण हे अशा टाईपमध्ये डिझाइन केलेलं आहे, की जेणेकरून पूर्ण टोटली ज्या आपल्या हॉलच्या ज्या नीड आहेत त्या फुलफिल होईल. टीव्ही युनिट तुम्ही बघू शकता. व्हेंटिलेशनसाठी विंडो पण आहे. त्याचबरोबर सिटिंग एरियासुद्धा प्रॉपर आपण इथे दिलेला आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुद्धा अजून एक आपण विंडो दिलेला आहे. तर त्याचबरोबर हा जो समोरच तुम्ही हा वुडनमध्ये जो डोअर बघता याच्या बॅक साईडला आपलं स्टेअरकेस आहे. आणि त्या स्टेअरकेसचा एरिया आहे. त्याच्याखाली जर तुम्हाला स्टोअर रूम करायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. आता राईट साईडला लगेचच आपलं हे असं किचन आहे. सी शेपमध्ये आपण हे किचन दिलेलं आहे. आणि किचनमध्ये आपण व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेली आहे. तर या किचनमध्येच WC बाथ आणि युटिलिटीमध्ये जाण्यासाठी स्पेस दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये हा ॲड नाही. तर किचनमधूनच लेफ्ट साईडला आता तुम्ही बघू शकता या डोअरमधून बेडरूमचा ॲक्सेस आहे. तर बेडरूममध्ये सुद्धा विंडो वगैरे दिलेली आहे. जर तुम्हाला आमच्याकडून 2D किंवा 3D डिझाइन करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि आमच्याकडून तुम्हाला 2D, 3D डिझाइन तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती जाणार आहोत. तर हे स्टेअरकेसमध्ये सुद्धा आपण ही अशी विंडो दिलेली आहे. तर स्टेअरकेसमधून समोर गेल्यानंतरच आपल्याला ही अशी एक वरची एक बेडरूम मिळते फर्स्ट फ्लोअरवरती आहे. आणि या बेडरूममधून आपण टेरेसला सुद्धा ॲक्सेस घेतलेला आहे. तिथे एक आपण डोअर दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला टेरेसचा ॲक्सेस इझिली मिळेल. आणि फील पण तुम्हाला चांगलं मिळेल. आणि स्टेअरकेसमधून वरती आल्यानंतर तुम्हाला बेडरूममध्ये न येता हा एक असा दरवाजा दिलेला आहे जेणेकरून तुम्ही डायरेक्टली बेडरूमची प्रायव्हसी डिस्टर्ब न करता तुम्ही टेरेसमध्ये जाऊ शकता. आणि या टेरेसवरती आपण रूफिंगमध्ये कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला टेरेस रूफिंगमध्ये कव्हर पाहिजे असेल तर तसं या टाईपमध्ये तुमचं ते डिझाइन दिसेल. आणि जर विदाऊट रूफिंग जे आहे टेरेससाठी तर ते तुम्ही डिझाइन फर्स्टला बघितलेलं आहे. तर त्या टाईपमध्ये सुद्धा करू शकता. तर हे जे क्लायंट आहे ते यांना रूफिंग कव्हर जे आहे त्या टाईपमध्ये सुद्धा आपण केलेलं आहे. ओके. आय होप तुम्हाला या दोन्हीपैकी कोणतं तरी डिझाइन आवडलं असेल. तुम्हाला कोणतं डिझाइन आवडलं हे कमेंट करून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद.